सख्यांनो, आज आपण दिव्यांच्या अवसेची कथा ऐकणार आहोत। कहाणी दिव्याच्या अवसेची। ऐका दीपकांनो तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता। त्याला एक सून होती। तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळा घातला। आपल्यावरचा प्रमाद टाळला। इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळा आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा। आणि सर्वांनी विचार केला। त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली। सासूदिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली। तिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्या। दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा। त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं। पुढे ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता। एका झाडाखाली मुक्कामास उतरला। तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला। आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत, एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत। कोणाच्या घरी जेवावयास काय काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालू होती। सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली। त्यांच्या मागून राजाचा घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही। मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा। माझा थाटमाट जास्ती व्हायचा। त्याला यंदा अति विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत। इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारले, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी ह्या गावच्या राजाचा घरचा दिवा। त्याची एक सून होती। तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळा घातला। आपल्यावरचा प्रमाद टाळला। इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळा आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा। असा सर्वांनी विचार केला आणि रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली। सासूदिरांनी तिची निंदा केली, घरातून तिला घालवून दिली। म्हणून मला हे दिवस आले। ती दरवर्षी माझी मनोभावे पूजन करीत असे। जिथे असेल तिथे ती खुशाल असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला। घडलेला प्रकार राजाने श्रवण केला। आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली। घरी आला, कुणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली। तिला मेणा पाठवून घरी आणली। झाल्या गोष्टीची क्षमा मागितली। ती सुखाने रामराज्य करू लागली। तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण। स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, भजन, भक्तिगीत, हास्य कविता, डोहाळे, पाळणे आणि खास उखाणे व महिलांसाठी उपयुक्त अशा किचन टिप्स, हे सर्व काही पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करायला विसरू नका।